तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे। किती वाजता? आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच। मॅडम नेमकं या ठिकाणी आणलं तेव्हा नेमकं झालं काय? त्याला बसवलं, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करणार होता की त्याचा विरोध होता, नेमकं काय झालं? तो दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो, कारण दुचाकी चालवत आलेला होता तो, त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो। दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीथ अनालायझर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता, थोडा गोंधळ घालत होता, त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं, त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला, त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे। बरं, हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये आपल्या पोलीस स्टेशन मध्ये घडला, म्हणजे कार्यालयात? फरासखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी, आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे। या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही आहेत काही? नाही, तर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत। कुठं घडला इन्सिडेंट, तिथून कसं आणलं, कसं काय काय झालं, जरा सविस्तर सांगा। ऍक्च्युली आता त्या तपासाच्या बाबी आहेत, भविष्यात म्हणजे त्या तपासामध्ये घडलेली घटना ही फरासखाना कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः 6:30च्या दरम्यान घडलेली घटना आहे। खरं तर दुर्दैवी घटना, अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती। तुमची अवस्था खरं तर त्यावेळेस काय होती? कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे, पोलीस स्टेशन मध्ये घडलंय। ऍक्च्युली घडलेली घटना आहे, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरासखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेली आहे। बाईट कर